फक्त 1 कप रवा आणि 10 मिनिटांची मेहनत, वर्षभर टिकणारे दुप्पट काय हो, चौपट फुलणारे पांढरे शुभ्र पळीपापड. रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. हा जो पापड दिसतो तुम्हाला, एक क्रश करून दाखवते. खूप इझिली हा तुटत आहे आणि याच्यावरूनच तुम्ही अंदाज लावा. खूप खुसखुशीत असे आपले पापड बनवून तयार झालेले आहेत. नमस्कार, दीपालीज मेजवानी या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत रव्याचे पळीपापड आणि तेही फक्त 10 मिनिटात. अगदी खूप कमी मेहनत याला लागते आणि 100च्या वर आपले पापड बनवून तयार होतात. अगदी 150पर्यंत हे एका कपामध्ये एवढे पापड बनवून तयार होतात. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. इथे बघू शकता, हा 1 कप 1 वाटी इतकाच रवा आपण घेतलेला आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर हे 250 ग्राम इतकं आहे. तर याच्यामध्ये आपले 100हून अधिक 150 तरी पापड बनवून तयार होतात. कढई मी ठेवली आहे आणि या वाटीने आपल्याला साधारण 9 वाटी इतकं पाणी घालणार आहे मी यामध्ये. चवीनुसार मीठ घालायचे आणि मीठसुद्धा बेताने घाला, म्हणजे पापड खारट होणार नाहीत. इथे बघू शकता, साधारण 1 चमचा भर इतके मी जिरं घेतलेलं आहे आणि जिरं हे कच्चंच आपल्याला यामध्ये घालायचं आहे. चिली फ्लेक्स आहे, अर्धा चमचा इतकं चिली फ्लेक्स घालून घ्यायचं आहे. चव खूप छान येते, त्यामुळे आपल्याला हे दोन्ही जिन्नस यामध्ये घालून घ्यायचे आहे. याला छान उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आलेली आहे आणि आता हा रवा आहे ना, तर आपल्याला हळूवारपणे यामध्ये सोडून घ्यायचा आहे. अगदी थोडं थोडं प्रमाण करत आपल्याला हा रवा यामध्ये मिक्स करायचा आहे आणि चमच्याने ढवळत राहायचं आहे. गुठळ्या होता कामा नये, यामुळेच आपल्याला थोडा थोडा इतका रवा यामध्ये सोडून घ्यायचा आहे. रवा व्यवस्थित हळूवारपणे सोडून घ्यायचा, व्यवस्थित ढवळून घ्यायचं आणि याला आपल्याला साधारण 15 ते 20 मिनिट तरी याला लो गॅसवरती आपण याला शिजवून घेणार आहोत. छान असं ढवळून घ्यायचं आहे आणि इतर काहीही साहित्य घालायची गरज नाही. आपण यामध्ये सोडा वापरलेला नाही किंवा पापड खार देखील वापरलेलं नाही. इथे तुम्ही बघू शकता, आपलं साधारण 10 मिनिटं इतकं मिश्रण शिजलेलं आहे. पण मला थोडंसं पाणी यामध्ये कमी वाटतं, तर या 2 वाटीने मी पाणी गरम करून घेतलं आहे, 2 वाटी भरून. आता हे पाणी यामध्ये सोडून घेऊया आणि याला परत मंद आचेवर आपण साधारण अजून 10 मिनिटं तरी याला शिजू देऊया. मग टोटल आपण 20 मिनिटं तरी याला शिजवून घ्यायचं आहे. इथे बघू शकता, मिश्रण अशा पद्धतीने शिजलं आहे, म्हणजे जो चमचा दिसतोय मागचा भाग, तर त्याला ते असं लावून राहत आहे आणि चिकटसुद्धा हे मिश्रण लागतं. त्यावरून आपण समजून जायचं की मिश्रण पापड घालण्यासाठी तयार आहे. आता हे मिश्रण थोडंसं कोमटसर आपल्याला करून घ्यायचं आहे. अगदीच गरमसुद्धा नको आणि अगदीच कोमटसुद्धा नको. इथे बघू शकता, छान ढवळून घ्यायचं आहे मिश्रण एकदा आणि आपलं मिश्रण हे कोमटसर असं झालेलं आहे. आता आपण यामध्ये पापड घालून घेतो. यावरती प्लास्टिकचा पेपर आहे, त्यावरती आपल्याला असे पापड बनवून घ्यायचे आहेत. तर इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा सेम अशाच पद्धतीने गोल गरगरीत असा पापड, आणि पापड थोडा मीडियम असा जाड ठेवायचा आहे. अगदीच पातळसुद्धा नको, मग ते सुकल्यावर ना खूपच पातळ होतं. तर त्यामुळे आपल्याला त्या हिशोबानेच या प्लास्टिकच्या पेपरवरती पापड पसरवून घ्यायचे आहेत. तर मस्त आपले पापड बनत आहेत, इथे बघू शकता. आणि आपले सर्व पापड हे बनवून तयार झालेले आहेत आणि खूप मस्त असे दिसत आहेत आणि सुकल्यावर तर ते अजूनच छान दिसतात, ट्रान्सपरंट असे होतात. तर एवढ्यामध्ये ना आपले साधारण 150 इतके पापड बनवून तयार झालेले आहेत. आणि बघू शकता, आता रात्र झालेले आहे. साधारण आपण दुपारी हे मिश्रण घातलेलं होतं. तर आता हे आपण पापड एका बाजूने छान सुकले आहेत वरून, तर आपण पलटी करून घेतोय. तर रात्रीचे साधारण 8 वाजलेले आहेत. 8च्या दरम्यान हे पापड मी पलटी करून घेत आहे. आता मी हे घरामध्ये घेतलेले आहेत आणि फॅनच्या हवेखाली रात्रभर आपण याला सुकवून घेणार आहोत. दुपारचं याला ऊन मिळालेलं आहे आणि आता आपण हे दुसऱ्या दिवशी पुन्हा उन्हात वाळवून घेणार आहोत. छान 2 दिवसापर्यंत मी याला सुकवून घेतलेलं आहे. घातलं त्या दिवशी एकदा आणि दुसऱ्या दिवशी एकदा, टोटल 2 दिवसाचं ऊन आपण याला देऊन घेतलं आहे. आणि पापड तुम्ही बघू शकता, मस्त असे पापड बनवून तयार आले आहेत आणि अगदी कडकडीत असे हे पापड सुकलेले आहेत. आता मी तुम्हाला हे तळून सुद्धा दाखवते. तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि यामध्ये आता आपण पापड सोडून घ्यायचं आहे. पापड ना व्यवस्थित असं आपल्याला
तळून घ्यायचं आहे. ते बघू शकता आणि अगदी दुप्पट काय हो, चौपट असे आपले पापड फुलत आहेत. तर अशा पद्धतीने आपण इतर राहिलेले सुद्धा पापड तळून घेणार आहोत. मस्त असे पापड तयार होतात, तेही घरच्या साहित्यात, घरच्या घरी. कुठेही बाहेर आणण्याची गरज नाही किंवा बाहेर बनवून घेण्याची सुद्धा गरज नाही. इझिली तुम्ही हे करू शकता. जर तुमच्या खिडकीत जरी थोडंसं जरी ऊन येत असेल ना, तरीसुद्धा रविवारच्या दिवशी तुम्ही हे पापड बनवू शकता आणि एकच दिवसाचं त्याला ऊन दिलं ना, तरी वर्षभर पापड टिकतो. तर मस्त असे पापड आपले बनवून तयार आहेत. तुम्हाला तळून देखील दाखवलेले आहेत. अगदी दुप्पट, तिप्पट, चौपट असे आपले पापड फुलत आहेत. जे छोट्या साईजचे आहेत ना, ते दुप्पट किंवा तिप्पट फुलतात आणि थोडे मीडियम साईजचे असेल ना, तर चौपट असे पापड आपले हे अगदी 4 पट इतके फुलून निघतात. खूप मस्त, चवीला सुद्धा तेवढेच भारी असे लागतात. इथे बघू शकता हे आपले कच्चे पापड आहेत आणि हे आपले तळलेले पापड. तुम्ही साईज बघू शकता, अगदी चौपट असा मोठा साईजचा पापड आपला बनवून तयार झालेले आहेत आणि घालताना सुद्धा तुम्ही बघितलेलं आहे आणि सुकल्यावर देखील तुम्ही बघू शकता. याची साईज बघा 4 पट इतकी मोठी झालेली आहे. मस्त आपला पापड खुसखुशीत, कुरकुरीत असे पापड बनवून तयार आहेत. तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा. आवडल्यास मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.